हॅलो, मी निलिमा, अर्बन कंपनीची प्राईम पार्टनर. इथे माझ्या बाजूला जे बसलेत ना इन्स्टा हेल्पवाले, अर्बन कंपनीचेच आहेत. त्यांचे मिस्टर न्यू जॉईन केलं होतं स्पामध्ये, तर त्यांना कॅलेंडर मार्किंग समजत नव्हतं. त्यांनी मला विचारलं की कॅलेंडर मार्किंग कशी आहे. तर म्हटलं तुम्हाला पण मी दाखवून देते की कॅलेंडर मार्किंग कशी करतात. हे आपण आपल्या कॅलेंडरमध्ये गेलो. तिथे तुम्ही बघा की मी 9 तारखेला सुट्टी टाकली. माझ्या फ्रेंड्स बरोबर ट्रिपला गेली होती. संडे होता. अ, पण मी ऑफ करून जाऊ शकते. आता इथे बघा फर्स्ट आहे अवेलेबल आणि अनेबल. इथे तुम्हाला सुट्टी घ्यायची आहे तर अनेबल करून टाका, कन्फर्म करा, झाली सुट्टी. परत ऑन करायचं असेल तर मी जसं 7 ते 8 मॉर्निंगचं बंद ठेवते. बाकी स्लॉट जे आहेत ते मी ऑन करून ठेवते. कन्फर्म केलं, झालं. त्याच्यानंतर आहे आपले जॉब्स लिमिट. 4 जॉब, 5 जॉब, 6, 7, 8, 9, नो लिमिट. पण मी 4 जॉबवर सेट करून ठेवले. आणि हे आहे तुमचे मॉर्निंग 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तर मॉर्निंगचा 7चा आणि संध्याकाळचा 7चा मी बंद ठेवते. बाकी मी कॅलेंडर ऑन ठेवते. आता समजा एखाद्या दिवशी तुम्हाला दुपारचा स्लॉट बंद करायचा आहे किंवा स्कूलला जाणारी मुलं आहेत, त्यांना आणायला जायचंय, सोडायला जायचंय, तर ते स्लॉट तुम्ही ऑन ऑफ करू शकता. इव्हनिंगला 5च्या नंतर जॉब नाही करायचे, ते ऑफ करा, ऑन करा. इझी ॲप आहे. फटाफट ऑन ऑफ करून तुम्ही सुट्टी टाकू शकता. आता मी तुम्हाला ब्रेकमध्ये सुट्टी कशी घ्यायची ते दाखवते. हे ब्रेक्स आहेत. म्हणजे समजा आता मी 20 ऑगस्टपासून सुट्टी टाकली ते 30 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे. ते ओके केलं, डन केलं, तुमची 10 दिवसाची सुट्टी झाली. तुम्हाला चालू करायचं चालू करा. हा, पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर ब्रेकमध्ये सुट्टी टाकली ना तर ते ऑन करता येणार नाही. मग तुमची जर कन्फर्म सुट्टी टाकायची असेल तरच त्याच्यात सुट्टी टाका. एमर्जन्सी लीव्ह आहे. जर तुमचं काही आजारी झालात किंवा काही एमर्जन्सी सुट्टी करायची, जॉब असले तरी तुम्ही ते कॅन्सल करायचं असतील तर तुम्ही एमर्जन्सी लीव्ह घेऊ शकता. खूप इझी ॲप आहे आणि सुट्टी, कॅलेंडर मार्किंग हे सगळं तुमचं मेंटेन ठेवून तुम्ही सुट्टी टाकू शकता.